कुख्यात बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू। कल्याणमधील कुख्यात आणि फरार बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे। तलाठ्याची खोटी सही करून सातबारा तयार केला असून तो सातबारा बनावट असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली होती। कल्याणच्या तहसील कार्यालयातील तलाठी JB सूर्यवंशी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे। सलमान डोलारे यांच्या विरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र त्याचा शोध अद्याप लागलेला नाही। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। कल्याण येथील सर्वे नंबर 332/2 या जमिनीचा सातबारा बांधकाम परवानगी घेत असताना जोडलेला होता आणि तो सातबारा चुकीचा असल्याचा किंवा बनावट असल्याबाबतची तक्रार आमच्याकडं मुरबाज खान नावांच्या नागरिकांनी केली होती। त्या तक्रारीवरून आम्ही त्याची चौकशी केली। चौकशी केलं असता मला असं आढळून आलं की जे काही सलमान डोलारे आहेत त्यांनी ते खरेदी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुनीता वैद्य यांच्याकडून ते खरेदी दस्त केला होता। दस्त केल्यानंतर त्याच्यामध्ये फेरफारानंतर जे वैद्य आहेत, सुनीता वैद्य आणि सलमान डोलारे असे दोघांची नावं त्या सातबाऱ्यामध्ये येणं अपेक्षित होतं, परंतु असं न करता श्री डोलारे यांनी त्या ठिकाणी एक बनावट कम्प्युटराइज सातबारा तयार केला। त्याच्यामध्ये तलाठी यांची खोटी स्वाक्षरी केली आणि तो सातबारा बांधकाम परवानगीकरता त्यांनी वापरलेला आहे। आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन तलाठी श्री सूर्यवंशी यांना मी पत्र दिलं आणि पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी कळवलेला आहे। यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचा एक प्रकार उघडकीस आला होता, त्याचीसुद्धा आम्ही फिर्याद तलाठी यांच्यामार्फत नोंदवलेली आहे। असं जर काय असेल, तक्रार जर आम्हाला आली तर आम्ही त्या ठिकाणी चौकशी करू आणि जर सातबाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल करून एखाद्या यंत्रणेला, एखाद्या अथॉरिटीला सादर केला असेल तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई करण्याची दक्षता घेत आहोत।